सारखे आजारपण जर जाणवत असतील, जर समजा निगेटिव्हिटी असेल मनामध्ये, जर समजा असं वाटत असेल की तुमच्यात तो उत्साह राहिलेला नाहीये, तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला अजून जास्त उत्साह हवाय आणि चांगल्या पद्धतीनं तुम्हाला या सगळ्या अडचणींमधनं बाहेर यायचंय, तुमचं मेडिटेशन चांगलं व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल, तर मग त्यासाठी घरामधला जो आपला ईशान्य कोपरा असतो ना, तो खूप फायदेशीर ठरू शकतो. आपल्या घरामधला ईशान्य कोपरा तिथे बसून जर समजा तुम्ही रोज एक 10-15 मिनिटाकरता जरी ध्यानाला बसलात, मेडिटेशन केलं, तुमच्या श्वासावरती जर का तुमचं पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं, खूप छान फायदा होऊ शकतो. घरामधल्या ईशान्य कोपऱ्यामध्ये जर तिथे देवघर असायला पाहिजे खरं तर, त्या ठिकाणी तुम्ही रात्री चांदीच्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवलं आणि सकाळी अनुशापोटी ते प्यालात, खूप छान फायदा बघायला मिळेल. मानसिक शांतता मिळायला सुरुवात होईल. घरातल्या ईशान्य कोपऱ्यामध्ये बसून तुम्ही काम केलं, अभ्यास केलात, शांत बसून जरी राहिलात तरी सुद्धा पॉझिटिव्हिटी यायला सुरुवात होते. शिरीष कुलकर्णी, श्री श्रद्धा.